पण या सगळ्या ह्याच्यात मग सूर्याचं पहिली इंट्रोडक्शन कशी झाली? सूर्या कसा सापडला? तर सूर्या आता कोचिंग सुरू झाली होती आमच्याकडे 2 वर्षांनी झाली होती. तर त्याच्या आई वडील शोधत आले होते ते मला की वाटतं ट्रान्सफर होऊन मुंबईत आले. मुंबईला आले होते. उत्तर प्रदेश समजा ट्रान्सफर मुंबईला आले होते आणि त्याची आवड त्यांनी बघितलेलीच होती असेल ना. तर त्या शोधत आले की इकडे कुठे कोचिंग चालते. तर आम्ही दोघं मैदानात त्यांना भेटलो. तर त्यांनी मला विचारलं सूर्याच्या मम्मीने की सर इसको भी बहुत क्रिकेट खेलना है, आप इसको रख सकते हो क्या? बोला ठीक है ना, आप छोड़ दो. बोला देखते हैं क्या है वो, मालूम तो किती पड़ेगा. वय असेल तेव्हा? 9 ते 10 जास्तीत जास्त. ओके. हा, छोटा होता. पण मैदानात आला की बॅट आणि बॉल फक्त अच्छा, पण मारणं. ओके. हा. तर 2 वर्षात थोडंसं माहिती पडायला लागलं की काहीतरी वेगळं दिसतंय, कारण का ते माहिती पडतं. इतर मुलांपेक्षा थोडा लगेच लगेच माहिती पडतं. इंटरेस्ट जास्त आहे. हा. तर बोललो आप तुम्ही सोडून द्या, बोललो बघूया बोललो. आणि 2 वर्षात आमच्याकडे तो एमसीचा कॅम्प लागला अंडर 14 समर कॅम्प. समर कॅम्प. आणि त्या कॅम्प मध्ये आदित्य तरे, धवल कुलकर्णी, प्रवीश पण शेट्टी, चुनाभट्टीलाच राहायचं. चुनाभट्टीला ज्युनियन पोरगा. येस. आता मुंबईचा बॉलिंग मेंटॉर आहे आता. आणि असायलाच पाहिजे होता. असायलाच आहे. त्याच्यासारखा अनुभव कामात नाही आला तर मग काय होतं? आणि त्याचा यूज नाही करून घेतला तुमचा उपयोग काय? खरंय खरंय. प्रवीश शेट्टी, बलविंदर सिंग ज्युनियर, अच्छा. परत राजीव मेहरा तुम्हाला माहिती आहे की मला माहित नाही, राईट आर्म लेग स्पिन टाकायचा. असे खूप सारे चांगले क्रिकेटर सगळे सगळे मुंबईच्या वरच्या लेवलचं क्रिकेट खेळले. यातले जवळपास सगळेच खेळले मी तर बोलीन. आदित्य लीड केलं, सूर्याने लीड केलं, धवलनी लीड केलंय. आणि यांच्या 3 वर्ष ज्युनियर सूर्या. अच्छा, यांच्या ज्युनियर होता सूर्या. तर मग हळूहळू जी प्रोग्रेस आम्ही बघत होतो. तेव्हा सूर्य काय मिडियम पेस वगैरे टाकायचा की बॉलिंग जास्त इम्प्रूव्ह करायचं? दोन्ही स्विंग छापून टाकायचा. हा ना, मी ऐकलं होतं. दोन्ही स्विंग छापून टाकायचा. बाहेर बोलतात ना की जो कंट्रोल असतो हातावरती आणि माइंड वरती तो त्याच्याकडे होता.